करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झाली आहे। धनंजय मुंडेंचा करुणा मुंडे सोबत झालेले लग्न अधिकृत नाही असं धनंजय मुंडेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। मुलं तुमची मग करुणा मुंडे आई कशा नाहीत असा सवाल कोर्टाने आता उपस्थित केलाय। करुणा मुंडे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केलाय असं वकील म्हणतात। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आता करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे। श्रुती, ज्या प्रकारे आपण बघितलं, वांद्रे कोर्टानं जे आदेश पोटगी संदर्भात धनंजय मुंडे यांना दिले होते त्या विरोधात माझगाव सत्र न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर सुनावणी सुरू आहे। आणि या युक्तिवादामध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जी माहिती कोर्टासमोर सादर केली त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेंसोबत जे लग्न झालं असं ते म्हणतायत ते अधिकृत नाहीये। कुठल्याही प्रकारे लग्न त्यांचं झालं नव्हतं। दोन्ही मुलांचा स्वीकार हा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। त्यांना नाव सुद्धा दिलेलं आहे। मात्र करुणा मुंडे यांच्या सोबत लग्न झालेलं नाही, त्यामुळे पोटगी देण्याचा प्रश्नच येत नाही। शिवाय त्यांनी हा सुद्धा मुद्दा उपस्थित केलाय की करुणा मुंडे ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। शिवाय वेगवेगळे व्यवसाय त्यांचे आहेत, त्यांनी निवडणूक लढवली होती आणि मग पोटगी देण्याची त्यांना गरज काय आहे, असे अनेक मुद्दे या युक्तिवादामध्ये मांडले जात आहेत। त्यासोबतच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सुद्धा यामध्ये सवाल विचारला की जर तुम्ही मुलांना नाव देतायत तर मग त्यांची आई कोण? करुणा मुंडे त्यांची आई होत नाहीत का? अशा प्रकारे ही सुनावणी सुरू आहे आणि नेमकं या सुनावणीमध्ये पुढे काय होतं, कोर्टाकडनं काय निर्देश दिले जातात हे पाहावं लागेल। श्रुती, खरंय, धन्यवाद वेदांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।